नमस्कार मंडळी. अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांना भरभरून आवडतात. तसेच या मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र साकारलेले अभिनेते म्हणजेच मिलिंद गवळी यांनी नकारात्मक भूमिका साकारून देखील प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अभिनेते मिलिंद गवळी नेहमीच काही ना काही विषयानुसार चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरून पोस्टमुळे चर्चेत येत असतात. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात. प्रेक्षक देखील मिलिंद गवळी यांचे खाजगी आयुष्य जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतात. तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मिलिंद गवळी यांच्या मुलीचे नाव मिथिला असं आहे. तर मंडळी, तुम्हाला मिलिंद गवळी यांचे जावई माहीत आहेत का? तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती. मिलिंद गवळी यांच्या जावयाचे नाव दिग्विजय कदम असं आहे. 18 जूनला दिग्विजय यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि ती पोस्ट फारच चर्चेत आली आहे. मिलिंद गवळी यांचा जावई गेले 12 वर्ष भारताच्या प्रतिष्ठित कंपनीत काम करत आहेत. मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, आयुष्य कसं जगावं हे दिग्विजय कडूनच शिकावं. दिग्गू बाबाला मी अगदी त्याच्या लहानपणापासून ओळखतो. कुटुंबावर किती संकट आली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे खांद्यावर पेलणारा दिग्गू बाबाला मी अनेक वर्ष पाहत आलोय. पुढे त्यांनी असं लिहिलं की 5 गणीला हॉस्टेलमध्ये राहून शिक्षणाची जबाबदारी असो किंवा वडील गेल्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेणं असो, सिरम इन्स्टिट्यूटमध्ये 12 वर्ष प्रामाणिक नोकरी करणं असो किंवा कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला, मित्रमंडळींना त्यांचा आधार वाटतो जो आपल्या हक्काचा वाटतो, असा माझा हा दिग्गू बाबा. तो जावई माझा कधी झालाच नाही. पहिल्या दिवसापासून तो माझा मुलगाच आहे, माझा हिरो, असं मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. तर मंडळी, तुम्हाला जावई सासरेबुवाची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.